सुस्वागतम खुप्तेम तिथेम गुप्तेम मध्ये तुम्हा सर्वांचं अवधूत गुप्ते स्वागत करतो. खरंच संगीताला कुठलीही भाषा नसते, कुठलाही रंग नसतो, कुठल्याही सीमारेषा नसतात. आणि महाराष्ट्राच्या संगीताचा विचार आला तर महाराष्ट्राचं संगीत म्हणजे अशी एक बाग आहे ज्यामध्ये सुगम संगीतही तितकंच फुललं, लोकसंगीतही तितकंच फुललं आणि शास्त्रीय संगीत सुद्धा तितकंच खुललं. आज आपल्याला भेटणार आहेत याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत चमकवणारे आजच्या पिढीतले दोन हिरे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नंदेश उमप आणि शौनक अभिषेकी. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. नंदेश, तुला सांगतो मी की तुला इथे बघून या खुर्चीवर असा इतका आनंद झालेला आहे नाही. ह्याचं कारण या खुर्चीवरती खूप 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 मोठी मोठी लोक बसून गेलेत. माझं नशीब आहे. मी खरं सांगू अवधूत, हे सगळं श्रेय बाबांना जातं. आदरणीय बाबांच्यामुळे मी आज जे काही आहे आणि इथे जी मान्यवर मंडळी आज शौनक जी आहेत त्यांच्या पंक्तीला मला बसायला मिळालं, हे मी जीचे आभार आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आपण बाबांबद्दल गप्पा मारतोय तर मला असं विचारावं वाटतं की मला बाबांकडे बघून कायम असं वाटलं की त्यांना मार्केटिंग कधी जमलं नाही. मी कारण सांगतो मी तुला, कारण त्याच्या फंदात कधी पडलेच नाही. त्यांनी जास्त करून त्यांचा कल पैशापेक्षा, या मंडळींचा काय बुवांचा असो किंवा काय असो, पैशापेक्षा कलेकडे जास्त त्यांचा कल होता. पण माझं म्हणणं असं आहे की त्यांना जमलं नाही पण तुला जमतंय असं माझं पुढचं नाही, कसं आहे की आपण जेव्हा कमर्शियली काही एस्पेक्ट्स येतात आपल्याकडे आणि आपण जेव्हा त्या परिस्थितीतनं शिकतो, जी परिस्थिती मी घरी बघितली, त्याच्यामुळे थोडं कमर्शियल एस्पेक्ट ठेवावा लागतो. जर नसेल तर लोक, तुला तर माहितीच आहे नंदेश, बाबांच्या आठवणी जितक्या काढू तितक्या कमीच आहेत. मला अजून एक आठवते रचना बाबांची, ज्यामध्ये त्यांनी नथ आणि असं काय काय होतं रे ते, म्हणून दाखवू का मी? प्लीज प्लीज. ओ लाडाच्या या बायको पायी नवऱ्याचे हाल का, लाडाच्या या बायको पायी नवऱ्याचे हाल का. सांगतो तुम्हाला, अहो सांगतो तुम्हाला, अहो सांगतो तुम्हाला, जरा ऐकून घ्याल का, ऐकून घ्याल का. सांगतो तुम्हाला, जरा ऐकून घ्याल का, ऐकून घ्याल का. जाडी म्हणे काय म्हणे, अहो जाडी म्हणे काय म्हणे, अहो जाडी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का. जाडी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का. आणि मी जर का दमले, बाय बाय, मी जर का दमले, मला उचलून घ्याल का, उचलून घ्याल का. मी जर का दमले, मला उचलून घ्याल का, उचलून घ्याल का. पुढची काय म्हणते, नकटी म्हणे काय म्हणे, अहो नकटी म्हणे काय म्हणे, नकटी म्हणे, नकटी म्हणे भरतर, अहो नकटी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का, म्हणे भरतर मला बाजारी न्याल का. अहो नक्की नक्की म्हणे, नक्की म्हणे म्हणा 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 नक्की ही नक्की तुमच्याकडे नाही गुरुजी. नक्की म्हणे म्हणा 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 नक्याना नक्याना माझ्या चमकी कराल का, चमकी कराल का. नक्याना काला माझ्या चमकी कराल का, चमकी कराल का. नक्याना काला माझ्या चमकी कराल का, चमकी कराल का. शेवटचं वाक्य खूप छान आहे, खूप शेवटची पंक्ती खूप छान आहे. संतीन म्हणे मुखी नाम विठ्ठल घ्याल का, संतीन म्हणे मुखी नाम विठ्ठल घ्याल का. भक्ती भावाचा तो संसार कराल का, संसार कराल का. भक्ती भावाचा तो संसार कराल का, संसार कराल
शौनकजी, काय असतं की मला खूप मोठी व्यक्ती आली ना की आपण लहान मुलं माहितीये पिक्चरला जातात आणि जर का भीतीदायक सीन आला की असे डोळे बंद करतात आणि चोरून बघतात त्याच्यात. तसं मला ज्या वेळेला एखादी मोठी व्यक्ती येते आणि त्याचं टेन्शन मला यायला लागलं ना की मी दुसऱ्याच माणसाशी माझ्यापेक्षा आपण दोघं मोठे आहात. अरे नाही बघितलं तर मी असं करून मी तुझ्याशी गप्पा मारल्या. शारीरिक दृष्ट्या मोठं असं म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी. नाही. शौनकजी, आजवरची तुमची स्वतःची आठवणीतली एखादी मैफिल कुठली? मी बाबांच्या संगतीला साथीला बसलो होतो सवाई गंधर्वला आणि समोर भीमसेनजी, गंगूबाई, सगळे मोठी मोठी लोक होती, फिरोज दस्तूरजी. आणि भैरवीमध्ये बाबांची साथ करताना मला टाळ्या पडल्या. तर आम्ही जसं व्यासपीठावरनं सवाई गंधर्वच्या व्यासपीठावरनं खाली उतरत होतो तर भीमसेनजी समोर आले, तुम्हाला पुढच्या वर्षी बसायचंय. त्यांच्या त्या आवाजात. आणि त्यानंतर मी गायलो तेव्हा माझी खरी परीक्षा होती, कारण इथे बाबा, इथे भीमसेनजी, तिथे गंगूबाई, फिरोज दस्तूर असे कलाकार होते. आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी डोळे मिटून गायलो. तुम्ही जे मगाशी म्हणलात माझी काय परिस्थिती झाली असेल तुम्ही विचार करू शकता. निभावायचा प्रयत्न केला असं वाटतं मी. अरे पण अशी लोक समोर बसणं ही भाग्याची गोष्ट असते. खरंच ती मैफिल थोडीफार स्मरणात राहील अशी वाटते मला. पंडित जितेंद्र अभिषेकी हे नाव संपूर्ण उच्चारताना श्वास पूर्ण पडत नाही आमचा. एक संगीतकार गायक म्हणून मला त्यावेळेला कायमच मला अचंबित करत राहिलेलं आहे हे नाव. मला तुमच्याकडनं एक वडील म्हणून त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायला आवडेल. ज्या क्षणी मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं त्या क्षणी माझे आणि त्यांचे वडील मुलग्याचे संबंध संपले किंवा फार कमी झाले, विरळ झाले. तिथून मग गुरु आणि शिष्य हाच शेवटपर्यंत जास्त संबंध होता. प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर जायचो, त्यांच्यावर संगत करायचो. बाकीचे शिष्य जसे राहायचे तसाच मी राहायचो. त्यांच्यावर कधी आम्ही प्लेननी किंवा फर्स्ट क्लासनी किंवा एसीनी गेलो नाही. आम्ही थर्ड क्लासमध्येच असायचो बाकीच्यांबरोबर. आणि त्याचमुळे मला वाटतं थोडंफार मी आज गाणं कुठेतरी करू शकतोय. मी नेहमी सांगतो की कृष्णाने एकच अर्जुन निर्माण केला, पण आमच्या वडिलांनी सहस्र अर्जुन निर्माण केले. आज या क्षेत्रात आपण बघायला गेला तर एवढी मोठी लिस्ट आहे. अजित कडकडे आहेत, राजा काळे आहेत, शुभा मुदगले, देवकी पंडित आहेत. इतकी लोक शिकलेत. आपणही थोडेफार त्या परंपरेत येतात आणि तुम्ही शिकलाय आमच्या परंपरेत. त्यामुळे त्यांनी मला वाटतं भरपूर अर्जुन निर्माण केले जे या क्षेत्रात आज. शिवानंद पाटलांकडे मी शिकायचो आणि ते त्यांचे शिष्य होते. नंदेश, तुला बाबांच्या व्यतिरिक्त कोणाचं गाणं आवडतं? सांगतो मी. जेव्हा बाबा आम्ही जेव्हा कळायला लागलं तर बाबांनी आम्हाला गुलाम अली साहेबांच्या सीडीज आणून दिल्या. अच्छा. चुपके चुपके वगैरे वगैरे. आणि तिथे अभंगवाणी पण आणून दिली की ते नाही, लोकसंगीत तुमचं आहे पण तुम्ही हेही शिका. याचे अल्फाज, त्याचे प्रोनाउन्सिएशन सगळं आहे ते शिकून घ्या. किंवा कव्वाली आम्ही जेव्हा एखादं गातो तर कव्वाली केवढे बाबा कव्वाली शौकीन होते बाबा. केवढे कव्वाली म्हणजे त्यांचे मला आठवतं ना की न तस्बी याने जप माला, न तस्बी काम आएगी न माला काम आएगा. न तस्बी काम आएगी न माला काम आएगा. न तस्बी काम आएगी न माला काम आएगा. कि आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, यूं तो हर आदमी आदमी है, मगर वो आदमी क्या बेकार है जो आदमी नहीं आदमी के लिए. इसीलिए ये शेर है. सवानोजे पर जब खुर्शीद महशर जगमगाएगा. खुर्शीद महशर यानी सूरज. इंतकाल की घड़ियां आती हैं जब तहलका मचता है, तभी की ये लाइनें हैं. सवानोजे पर खुर्शीद महशर जगमगाएगा तो उस दम तुझको रोना अपने अमालों पे आएगा. अरे मगरूर तेरा हर सहारा टूट जाएगा. अरे मगरूर तेरा हर सहारा टूट जाएगा. बढ़ेगी तृष्णगी, ढूंढेगा पानी खाक पाएगा. सुराई ये सुराई 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 काम आएगी न प्याला काम आएगा. सुराई काम
मी आता मध्यंतरी ना भोपाळला कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिकडे तुमचे मित्र कनमाडीकर वगैरे मला भेटले आणि त्यांनी मला जे सांगितलं त्यानुसार तुम्ही छान पंडितजींचा वारसा तुम्ही चालू ठेवलेला आहे आणि त्याबद्दल सांगा ना थोडंसं. गायनाचा वारसा मी चालवायचा प्रयत्न करतोय, पण बाबा आमचे नेहमी म्हणायचे की कलाकाराला सामाजिक बांधिलकी फार जरुरी आहे. जो समाज त्याला पुढे नेतो, मोठा करतो, त्या समाजाला त्याचं परत देणं असतं. आणि त्या भूमिकेतनं बाबांनी तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणून एक ट्रस्ट स्थापन केला की ज्याच्या थ्रू आम्ही स्कॉलरशिप्स किंवा बुजुर्ग गायक ज्यांनी आपलं आयुष्य ह्या कलेसाठी वेचलं पण एका वयानंतर त्यांचा आवाज चालनासा झाला किंवा कमर्शियल व्हॅल्यू नाही आणि मग त्यांचा शेवटचा काळ फार अवघड जातो, तर अशांना कुठेतरी थोडासा हातभार मिळावा किंवा आधार मिळावा या दृष्टीने आम्ही गुरुदक्षिणा म्हणून एक स्कीम सुरू केली, पेन्शन स्कीम. ही एक नियोजित रक्कम आम्ही त्या बुजुर्ग गायकाच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला घालतो. वा वा वा. तर त्यासाठी पैसा तर आला पाहिजे आणि आम्ही सगळा शिष्य परिवार, माझे मोठे बंधू मंगेश मुळे आणि माझे असंख्य मित्र आहेत, जसे आपण शरद कनमाडीकर म्हणला तसे गोव्यामध्ये सुमेधा देसाई, निलेश बोर्ड आहेत किंवा अजून बाबांचे ज्येष्ठ शिष्य आहेत. जिथे जिथे आहेत तिथे आम्ही पंडित जितेंद्र अभिषेकी म्युझिक फेस्टिवल सुरू केलं. अरे जिथे नवीन येणाऱ्या कलाकाराला व्यासपीठ मिळावं आणि त्याबरोबर नावाजलेले कलाकार यावे आणि ह्याच्यातनं जी स्पॉन्सरशिप जमते ती आम्ही या कारणासाठी वापरतो, पेन्शन्स देतो. बाबा नेहमी म्हणायचे की ज्यांच्या खांद्यावर आम्ही आधार घेऊन जग पाहतो त्यांना आपण नंतर विसरतो आणि हे होता कामा नये. म्हणून या भूमिकेतनं वा हा एक ऍस्पेक्ट मी आई आणि वडिलांकडनं शिकलो, कारण माझी आई सोशल ऍक्टिव्हिस्ट होती. त्यामुळे तिच्या संस्कारातनं आणि बाबांच्या संस्कारातनं गाणं सोडून ही गोष्ट मीच नाही, आमचा सगळा शिष्य परिवार आम्ही मिळून करतोय का. पुढे जायच्या आधी याचं एक गाणं झालेलं आहे, तुमच्या आवाजाची एक झलक. विलास खानीमध्ये वा वा. जायचे येथून दूर, जायचे येथून दूर, काहूर मनी दाटे नयनात पूर, जायचे येथून दूर. हे नाट्यगीत बाबांनी केलं होतं. तर आमच्या बाबांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राजा काळे गाताना बाबांना म्हणले, बुवा हा विलास खानीचा मुखडा काय सुंदर तयार झालाय, त्याच्यावर एखादा बंदिश बांधा. लगेच बाबांनी त्याच्यावर मानो मोरी बात बनवारी छेडो ना, अब सास सुनेगी देगी गारी हमारी, मानो मोरी बात बनवारी. म्हणजे नाट्यगीतावर बंदिशीवर नाट्यगीत झाली, पण इथे नाट्यगीतावर बंदिश झाली. वेगळं उदाहरण म्हणून आपल्याला. वा 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 वा. अगदी सिंपल साधा प्रश्न की आजवरच्या तुमच्या वैयक्तिक कारकिर्दीमध्ये, करिअरमध्ये तुम्हाला कुठलेली गोष्ट? मी तर माझ्यावर तर बाबांचा आश्रय होता, आशीर्वाद होता, आडनाव आहे माझा अभिषेकी. त्यामुळे बाकीच्यांना जे सहन करायला लागतं त्यापेक्षा मला फार कमी करावं लागलं. पण कुठे ना कुठे ते सांगीतिक प्रवासामध्ये तुम्हालाही माहिती आहे छोटे अपमान असतात, छोटे छोटे सहन करायला. त्यांनीच तर गाणं कलाकार बनतो. सगळं सुखासुखी मिळालं तर कलाकार कुठला तो, काहीतरी दर्द मिळाला पाहिजे त्यातनं गाणं येतं. वा वा वा. तर त्या गोष्टी आहेत. पण मला आत्ता बघतो मागे तेव्हा ते वाटतं बरं होतं, ते माझ्या नशिबात होतं ते, त्यामुळे मी गाणं करू शकलो, एक चॅलेंजनी पुढे जाऊ शकलो. मी कधीच कोणाकडे जाऊन म्हणायचो नाही मला जरा चान्स द्या गायला, पण पुण्याच्या एका प्रतिष्ठित म्युझिक सर्कल होतं तर त्याच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं की मला जरा गायला तुमच्या संस्थेत द्या. खूप वर्षापूर्वी. त्यामुळे अहो काय सांगू अभिषेक की आमच्याकडे लाईन लागली आहे. तर म्हणलं लाईन म्हणजे काय? नाही आर्टिस्ट. म्हणलं तुम्ही तेल वगैरे विकायला सुरुवात केली का? लाईन लागली. म्हणलं तुमच्याकडे आर्टिस्ट कोणी आला म्हणून तुम्ही त्यांना लाईन लागली वगैरे असं म्हणू शकत नाही, त्याला आज गरज आहे म्हणून तुमच्याकडे येतो. आजकाल फार अल्प कारकिर्दीत लोक आपल्याला पंडित म्हणून घेतात आणि या अर्धवट पंडितांच्या खुपणाऱ्या गोष्टी, कारण गल्ली बोळात क्लास चालवण्यासाठी हे पंडित झालेले असतात. आपण जे पंडित वगैरे म्हणलात, मी तर स्वतः असं मानतो की मला जेव्हा पंडित वगैरे म्हणतात तेव्हा मी
नम्रपणे सांगतो की संगीत सोडून इतर बाबतीत मी पंडित आहे, जसं जेवण किंवा पण मी पंडित का म्हणून घेऊ शकत नाही, कारण मी अशा पंडिताच्या सहवासात राहिलोय की एवढा मी हिमालय बघितलेला आहे की फक्त सांगीतिक दृष्ट्या नाही, साहित्यिक दृष्ट्या एक रचनाकार म्हणून बाबांना आमच्या 6 ते 7 भाषा याच्या, म्हणजे गोव्याचे असल्यामुळे कोकणी आणि पोर्चुगीज ते याचीच, त्याशिवाय संस्कृतमध्ये ते MA होते, इंग्लिश बोलायचे, फ्रेंच बोलायचे, बसले की 2-2 तास उर्दूमध्ये शायरी करायचे. आपल्याला माहिती असेल काटार होते कुणाला, हे शांताबाईंना बाबांनी उर्दू शेर सांगितलं आहे. आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमा है, लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म. वाह वाह वाह. मोहब्बत में अकेली जहाँ पे क्या क्या अजाब आया, कभी कांटों में मैं सोया, कभी फूलों में ख्वाब आया. वो बेकस्म तेरे तुरबत पे शबनम रात भर रोई और सुबह होती आफ्ताब तेरे आंसू पोछने को आया. हे बाबांनी शांताबाईंना शेर सांगितले, त्याच्यावरनं त्यांना काटार होते कुणाला हे शब्द सुचले. त्यामुळे मी अशा पंडिताच्या सहवासात राहिलोय की स्वतःला ते प लावून घेताना च दिसते फक्त पहिले. क्या बात आहे, क्या बात. पण काटा ऋतेचा विषय निघाला तर एखादी झलक सांगू कशी कुणाला कळतला जीवाची, सांगू कशी कुणाला कळतला जीवाची, चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. लाजू नका नाही. तुमचा आवाज असा आहे की एक आवाज काढले की 4 शौनक मागे जातील असा स्वर आहे. क्या बात. पण हे बाबांचंच आहे, म्हणजे अरे विठ्ठल उमप यांचं पण एक्सप्रेशन हे असंच होतं. हे त्यांनी काही नाही तर पहिलं गाण्याआधी त्यांनी घेतलेलं ते एक्सप्रेशन, की एखादी गोष्ट आवडली की त्याला इतकी भरभरून दाद द्यायची की समोरचा माणूस. आणि मोठ्या मोठ्या कलाकाराचं पहिलं निशाण नम्रपणा असतो. नम्रपणा. त्यामुळे त्याची कलेची उंची. क्या गायला पण सुंदर, मजा आली. वा वा. नंदेश, तुला गायक म्हणून न्याय मिळालाय असं वाटतं का? कसं असतं, आपण धडपडत असतो एखाद्या गोष्टीसाठी मिळवण्यासाठी, मला हे कधी मिळेल, हे कधी मिळेल, हे मिळेल की नाही, मग हे झालं की ते, कधी अपूर्णच इच्छा राहतात प्रत्येक वेळेस. पण रसिकांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि मला खूप मोठं नाही, मला ते काही थोडे बहुत लोक मला जाणतात ना, त्याच्यात मी खूप समाधानी आहे. आणि मला खरं सांगू की जेव्हा कार्यक्रम संपतो आणि इथपर्यंत म्हणजे आपल्याला बोलता येत नाही ना, त्रास झालेला असतो गाऊन, आणि जेव्हा मी आतमध्ये येतो आणि ही तुडुंब गर्दी होते आणि जेव्हा लोक तुम्हाला खूप भरभरून स्माईलने भेटतात ना, तेव्हा असं वाटतं अवधूत की पुन्हा एकदा जाऊन गावं. क्या बात आहे, क्या बात आहे. नंदेश, तू बाबांचा वारसा पुढे चालवतोयस आणि लोकसंगीत, लोकवाद्य वापरून, त्याचा वापर करून तू ते म्युझिक, जे ऑथेंटिक फोक म्युझिक आपण ज्याला म्हणतो, ते लोकसंगीत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोयस, तो वारसा चालू ठेवलायस. त्यावेळेला माझ्यासारखी माणसं ज्या वेळेला असे लोकसंगीताचे रिमिक्सेस वगैरे करतात, 800 खिडक्या 900 दारं वापरून ऐका दाजीबा करतात, ते कुठेतरी खुपतं का रे? नाही, ही डिमांड आहे, कुठेतरी यायला हवं ना. काळानुसार ते बदल व्हायला हवेत ना थोडेसे. पण मूळ तू घालवलं नाहीस, मूळ तसंच ठेवलंस. ऍस्थेटिकली काम चांगलं झालं तर चांगलं. एक्झॅक्टली. आणि ते आवडतंय, श्रवणीय आहे लोकांना. तू त्या कोक स्टुडिओ मध्ये पण गेला होतास? हो. त्याबद्दल सांग ना, काय काय तिकडे काय अनुभव? तिकडे फार वेगळा अनुभव होता आणि शेवटचा दिवस होता. 40 दिवसाचं शेड्यूल होतं सर, आणि त्या 40 दिवसामध्ये अभी वो यार महाराष्ट्र का कुछ है तो वो बुलाइए. तर दीपक बोरकर साहेबांचं मी या मंचावरनं त्यांचे आभार मानी. आपले साईड रत्नीस आपण प्रश्नच नाही, ग्रेट माणूस, सगळे ओळखतो. दीपकजी, दीपक बोरकरांनी माझं नाव सुचवलं. अच्छा. नंदेश करके एक लड़का है, आप उनको बुलाइए, उनके बाबा वगैरह बहुत नामचीन लोग हैं, बाबांचं माझे. तर मग मी त्या निमित्ताने गेलो. लेझली सरांशी मी आधी ओळखायचो, कारण ओ काय झालं, काय पाहुणं, अहो काय झालं, आम्ही तेव्हा कोरस केला होता. अच्छा. हा, तर ते असतं, ते थोडीशी एक ओळख होती माझी. गेल्यानंतर नंदेश बोले, नंदेश है कुछ सुनाइए. क्या सुनाऊं?
नहीं, महाराष्ट्र का कुछ नहीं है सर, कुछ नहीं है, बहुत कुछ है. बहुत कुछ है. क्या सुनाव, व्हॉट एव्हर यू लाईक. मग मी त्यांना ऐकवला, धनगर ऐकवला. कसं ऐकलं? अन सुंबराने मांडले गा सुंबराने मांडले आणि दौवाही जागा येळला येळ जागा घडीला हे सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान मांडल हो हो आणि बैल माझं न मान गणपती देवाला आणि दुसरं माझं न मान बसलेल्या सवला आणि तिसरं माझं न मान कैलासाच्या सांबाला आणि सुंबराने मांडल गा सुंबराने मांडल हो हो हो. ते उडाले उडाले उडाले. मीच उडालो. ते म्हणे काय काय. आणि तिथे एक असं पण झालं की टेक सुरू झाला आणि मला ना जागा सुचली. त्यांचं काहीतरी सुरू होतं, मी आलाप घेतला रे मध्येच आणि गोंधळाच्या ह्याच्यात मी आलाप घेऊन आलो. पण ते मला वाटलं आता एडिट करतील. मला कळलं आता मी काहीतरी मध्येच गायलोय, आता एडिट करणार. पण लकीली ते एडिट केलं नाही. ते आहे ते तसंच ठेवलं त्याने. शौनक, तुम्हाला विचारतो की हे ओव्हरऑल बघायला गेलं तर ज्या वेळेला जगभर ग्लोबली भारताचं शास्त्रीय संगीत हे खूप वर जात आहे, लोकांची उत्कंठा वाढायला लागलेली आहे, खूप फॉरेनर्स ज्यांची मातृभाषा इथली नाहीये ते लोक शिकतायत. पण त्यावेळेला मात्र वेस्टर्न म्युझिकचा पगडा इथे वाढत चाललेला आहे आणि इथे शास्त्रीय संगीताची बेसिक आवड थोडी कमी होत चालली आहे. हे कुठे खुपतं? ही गोष्ट खुपते. पण गुप्ते साहेब असं आहे की जगाभरात मी बघितलं की जर्मन लोक, फ्रेंच लोक, अमेरिकन लोक, ब्रिटिश लोक ही भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याचा, त्यातल्या त्यात ध्रुपद सारखा प्रकार जो फार अवघड प्रकार आहे ख्यालाच्या आधीचा, तो शिकायचा प्रयत्न करतायत भाषा माहिती नसताना. याचा मी कुठेतरी हे केला ना अभ्यास, तर आपल्या संस्कृतीचा अभ्यास ज्यांचा पाया घट्ट असेल ना त्यांनी दुसऱ्या संस्कृतीचा अभ्यास केला तरी चालतो, त्यांना सोपं पडतं ते. आपल्याकडे ते होत नाहीये की आपलं संगीत जर आपल्याला माहिती असेल आणि मग आपण दुसरे प्रकार ऐकले ना त्याचा आनंद जास्त आपण घेऊ शकतो असं मला वाटतं. मी सगळं ऐकतो, मी जॅझ ऐकतो, रॉक ऐकतो, आत्ताचे जे कॉन्टेम्पररी म्युझिक आहे, मी खूप फ्युजन पण करतो. लोकांना उगाच असं वाटत असतं की म्हणजे आपण म्हणतो ना अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली जी माणसं असतात, ज्यांच्या पिढ्यापासून गाणं आलेलं आहे आणि ज्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, त्यांनी इतके नम्र माणूस आहे, पण त्यांनी देखील सांगितलं की फ्युजन हे वेलकम करण्यासारखं आहे. एखादी झलक मी पूर्ण तर दाखवू शकणार नाही, पण थोडासा प्रयत्न करतो काहीतरी दाखवायचा. एखादी बंदिश जी पारंपरिक आहे ती कशी वाटते आणि फ्युजन मध्ये कशी वाटू शकते. क्या बात. Gari gabada, da gari soda, da sorry gabada, sada gabada dariga, gari gabada, sada gari so, daru bagina tumai kore. दारू गिनत मैं को रैन बिहार, दारू गिनत मैं को रैन बिहार,
ऐसी प्रीत तुम काहे किनु, ऐसी प्रीत तुम काहे किनु, सुरजन वारे बलम व प्यारे, दारुवा गिनत गिन मैं को रैन बिहारी, दारुवा गिनत मैं को रैन बिहारी, दारुवा गिनत गिनत मैं को रैन, मैं को रैन, मैं को रैन बिहारी. खरं तर ह्या सेगमेंटमध्ये मी युजली जी लोक येतात त्यांना मी विचारतो की तुमच्या आवडीचं एखादं गाणं मी गातो, पण नाही मग त्या पण आज काय आहे की आमच्याकडे एक अतिशय सावनी रवींद्र नावाची एक छान गायिका इथे तुम्ही बघताय, गाण्याची तिला मी फरमाईश करतो आज. दुल्लड़ी दुल्लड़ी गया पासलड़ी, दुल्लड़ी गया पासलड़ी, सोळीवर खडी चमके ऐना, सोळीवर खडी चमके ऐना, पुण्या सावकाराची मैना, नेसली पितांबर जरी, नेसली पितांबर जरी, जरी हो जर तार लाल साडी, जरी हो जर तार लाल साडी, चालताना अहो चालताना पदर झाडे ग, बद जाऊ कुणाला शरण ग, बद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे, मी धरील शरण त्याचे, सखई बाई बाई बद जाऊ कुणाला शरण ग, नेसली पितांबर जरे ग, बद जाऊ कुणाला शरण, पितांबर जरी कुणाला शरण. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताच्या प्रतिनिधींचं, दुसऱ्या पिढीच्या प्रतिनिधींचं इथे पुन्हा एकदा स्वागत. नंदेश, लोकांच्या खुपण्यावर थेट जाताना लोक म्हणतात की हा डाएटवर खूप बोलतो पण स्वतः काही करत नाही. असं बोललोच नाही. माझ्याकडे लिहिले दाखलेत, तू असं खूप चर्चा करतोस की काय खायला जावं आणि काय, तू मात्र डाएटवर जात नाहीस. असं आम्ही आता सुरू केलंय. बाबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या घरावरनं वाद निर्माण झाला की त्यांना घर द्यायला पाहिजे होतं सरकारने, आणि सरकार त्यामध्ये खूप दिरंगाई करतीये असं ज्या वेळेला एक सूर निघाला, त्याबद्दल एक थोडीशी चळवळ पण झाली. तर तू त्यावेळेला पुरेसा त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाहीस किंवा तू अजून काही करणं अपेक्षित होतं असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, आम्ही खूप केलं, म्हणजे 4 वेळा किंवा 10 वेळा गेलो असेल. बाबा जेव्हा म्हणत होते, लोकांना येऊन बघितलं पण घराची परिस्थिती काय, तर त्याचे दाखले काय पुरावे आहेत, फोटोज आहेत. म्हणजे सिलिंग तुटलं होतं, आजही माझ्याकडे फोटो आहेत. ते फोटोज जाऊन आम्ही दाखवले सुद्धा होते. अच्छा, की असं आहे. पण मला माहित नाही का दिरंगाई झाली. जशी घराच्या बद्दल दिरंगाई झाली, शेवटी मग भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने ते बाबा, मला वाटतं जेमतेम 1 महिना बाबांना राहिला असेल आणि ते घर मिळालं.
पण त्याने तेही खूप म्हणजे एक 4 तास त्या घरात त्याने घालवले. 4 तास आराम खूप त्यांनी म्हणजे तिथे त्यांना खूप बरं वाटलं. दिवसभर राहिले तिथे आणि मग आले. पण तसं काही त्यांना हे करता आलं, उपभोगता आलं नाही. एक्झॅक्टली. आता खूप आणखी एक गोष्ट खूप आहे की त्यांना पद्मश्री पद्मभूषण मिळायला हवं होतं. इतकी वर्ष आमच्या 4 वेळा आमच्या फाईल्स गव्हर्नमेंटने मागून घेतल्या. 4 वेळा दिल्लीला फाईल्स गेल्या. आम्ही सगळे भावंड त्यात रात्रंदिवस काम करत होतो. आम्ही जोर लावला. आम्ही सगळ्यांनी, इतर मंडळी जोर लावत होती. पत्रकार मंडळी आहेत, आपल्या चॅनल्स वरनं लोक आपले जोर लावत होते. पण तेव्हाही झालं नाही. मला माहित नाही का. नाही, तेव्हा सैफ अली खानला देण्यात बिझी होतो ना सरकार. हा, बिलकुल. सैफ अलीला मिळालं, चांगली गोष्ट आहे. आणि काजोलला मिळालं, उत्तम गोष्ट आहे. पण ही मंडळी का वंचित राहतात मला कळत नाही. नाट्य संगीतासाठी अतिशय चांगला आवाज असून सुद्धा आणि इतके चांगले लुक्स असून सुद्धा तुम्ही संगीत नाटकातनं भूमिका नाही केल्या, हे लोकांना खूपतं. कुठलीही गोष्ट मी उत्स्फूर्तपणे मनाला वाटली म्हणून केली आहे. म्हणजे गाण्यातही पडलोय हे स्वतःला मनापासून विश्वास वाटला म्हणून. संगीत नाटकाच्या बाबतीत मी काही करू शकत नाही ही मला खंत आहे मोठी, की बाबांनी एवढं मोठं काम करून ठेवलंय. पण कुठेतरी ते एक जसं तुम्ही रचनाकार स्वतः, ते फुल जसं उमलतं आपोआप उमलतं, तशी ती रचना किंवा ही गोष्ट आतनं आली पाहिजे. ती आली तर एखाद्या वेळेस मी करीन. पण त्याच वेळेस मला अभिमान आहे की आमच्या पिढीचे आज राहुल देशपांडे किंवा आनंद भाटे ही लोक संगीत नाटकासाठी कार्य करतात. सुबोध भावे करतोय, माझा शिष्य महेश काळे तो करतोय. या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरोबर, ते खुपणं मी सहन करतो. नंदेश आणि उदेश ही जोडी सुरुवातीला ज्यावेळेला म्हणजे मंथन किंवा त्याही आधीपासून कार्यक्रमातनं पुढे यायला लागली, महाराष्ट्राची लोकधारा वगैरे असे जे कार्यक्रम होते त्यातनं यायला लागले, त्याच्यानंतर नंदेश उदेशला घेऊन बरोबर पुढे चालला नाही अशी मित्रांची तक्रार आहे. त्याचं कारण आहे, तो जरा बुजरा आहे. अच्छा. आणि त्याचं जे थोडं करिअर जे बाबांच्या बरोबर जे आमचं सुरू झालं किंवा आम्ही जे बघितलं बाबांना, नाही का, त्याच्या फार 10-15 वर्षांनंतर उदेश स्टेजवर गायला आला, म्हणजे मंथन पासून. हा, बरोबर. आणि तो थोडा बुजरा आहे, पण तो उत्तम गायक आहे. तो चांगला गायक आहे. त्याची गाणी कौशलच्याकडे पण रेकॉर्ड झाली आहेत, नाही का. वासाचा पयला पाऊस आयला, त्यानंतर मला वाटतं शौनकजींबरोबर पण फिल्म मध्ये तो गायलाय. आम्ही एकत्र गायलो डुएट गाणं उदेश. तो आहे, पण त्याचं काय होतं की त्याचं इतर जॉब आणि हे सगळं याच्यामध्ये सांभाळून त्याला ते करता येते. आणि मी वसा घेतलेला फक्त हेच करायचं, दुसरं शिक्षण फार झालं नसल्यामुळे मला हेच करायचं हे मी पहिल्यापासून ठरवलं होतं. आमच्याकडे आता काही बाईट्स आहेत, बघूया ते तुमचं खुपणं आहे का त्यांचं खुपणं आहे. रसिका, मला सांगावं असं वाटतं, हा शौनक आहे ना, हा अतिशय गुणी मुलगा आहे. आणि त्यामुळेच काय होतं, स्वराभिषेक हा कार्यक्रम करताना त्याच्यामध्ये, माझ्यामध्ये, आणखीन निवेदकामध्ये किंवा सगळ्या आमच्या सहकारी साथीदारांच्या बरोबर इतकं ट्युनिंग सुंदर असतं आमचं या कार्यक्रमात, की एक वेगळीच एनर्जी आणि वेगळाच आनंद निर्मिती त्या ठिकाणी निर्माण होती. आणि ही सगळी अर्थातच अभिषेकी बुवांची पुण्याई, यात काही प्रश्नच नाही. शौनक तसा कमी बोलतोस तू, पण मला एक सांगावं असं वाटतं त्याच्याबद्दल, की बुवांची गायकी तर त्यांनी आत्मसात केलीच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा विचार पण त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे त्या कोशामध्ये घालून एक स्वतंत्र स्वतःचं गाणं व्यक्त करण्याचा तो नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि जे बुवांना अपेक्षित होतं. शौनक, बुवास असे गंभीर होते ना, तितका तू गंभीर नाहीस, त्यांच्यापेक्षा तू मोकळेपणानं बोलतोस, ही निश्चित गोष्ट आहे. पण गंमत काय होतं माहिती का, आपण जेव्हा कार्यक्रमाला एकत्र जातो ना, तेव्हा कार्यक्रम संपला की मी माझ्या रूममध्ये एकटी बसते आणि तू सगळ्या साथीदार, तुझे मित्र, शिष्य घेऊन तुझ्या रूममध्ये बसतोस आणि तुम्ही गमती जमती करता, गप्पा विनोद करता, आणि ते मात्र मी मिस करते. त्यामुळे मला तुम्ही तुमच्या ह्याच्यात सामील नाही करून घेत, तर पुढच्या वेळेपासून मला तू सामील करून घे, हं, म्हणजे आणखीन मजा येईल की नाही बघ. असं खुपणं असेल तर चालेल ना. त्या एवढ्या सिनियर आहेत आणि बाबांवर गायला. मी लहानपणी त्या बाबांच्यावर गायचा, तेव्हा तबलेवाल्याच्या मांडीवर झोपायचो. तो तबला वाजायचा आणि मी मांडीवर झोपून त्यांचं गाणं ऐकायचं. माझी भाग्याची गोष्ट आहे की आज ते माझ्यावर गातायत, त्या किंवा देवकीताई माझे सिनियर गुरुबंधू आहेत. आरतीताई कधी कधी गातात. ही
लहानपणापासून यांना बघतोय मी. त्यामुळे काही गोष्टी मला जवळ जाऊन, पण आता मी जाईन आता नक्कीच. आता पुढचा बाईट बघूया. शौनक, क्या बात आहे, तुला खूपते तिथे गुप्तेमध्ये बघून खूप आनंद झाला. तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुमचं सगळं वेगळंच असतं नाही का. मला अजून आठवतं, माझ्या एका फिल्मसाठी तू गायला होतास, आम्ही असू लाडकेमध्ये एक प्रार्थना गायला होतास, आणि तेव्हा आपली ओळख नव्हती. पण जेव्हा ती प्रार्थना पहिल्यांदा मी शूटिंगच्या काळात ऐकली, तेव्हा मी त्याच्यानंतर किती वेळा ऐकली माझं मलाही माहीत नाही. मला तेव्हाही गाणं कळत नव्हतं, आताही कळतं असं माझा दावा नाही आहे. पण त्या गाण्याने मला मनोमन हलवून टाकलं होतं. मला एकच कळतं कुठल्याही कलाकाराचं, तो किती मनापासून करतोय आणि त्याचं मन त्या कलेमध्ये किती आहे ते कळतं, आणि ते जर असेल तर ते तुमच्या हृदयापर्यंत डायरेक्ट पोचतं. तसं मला तुझं प्रत्येक गाणं वाटतं. त्याच्यानंतर झीच्याच एका कार्यक्रमात तू बाबांवरच्या केलेल्या, त्याच्यातली बाबांची तू गायलेली गाणी, त्याच्या आधीची ती प्रार्थना, मला असं वाटतं या तुझ्या गाण्यांमधनं तुझी ओळख माझ्या मनात बनत चालली होती. आणि त्याच्यानंतर आपण भेटलो, आपली ओळख झाली. मग तू माझ्या घरी आमच्या मंदिरात उत्सवामध्ये तू आलास, एक मैफिल तू केलीस, आणि मग आपण मैत्र कार्यक्रम केला. आणि आता तर आपलं नातं असं आहे की मी अभिषेकी म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा तू भावे आडनाव लावलंस तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तुला माझा मोठा भाऊ मानतो. तू जे मला ऐकवलंयस, तू जे मला शास्त्रीय संगीताबद्दल सांगितलंयस, तू जे मला त्या एका अनोख्या प्रवासाला घेऊन निघालायस, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी कायम तुझा कृतज्ञ राहीन. आणि खूपतं तर जो आपला माणूस असतो त्याच्याबद्दल फारसं कधी काही खूपत नाही, पण तरी मला असं वाटतं की समाजातलं वजन तुझं खूप आहे, तर शारीरिक वजन जर कमी करू शकलास तर फार आवडेल. व्यायाम कर, आणि पुढच्या वर्षात मला असं वाटतं की पंडित शौनक अभिषेकी यांना जर आम्ही जीन्स आणि कूल टी शर्ट्समध्ये एका फ्युजन बँड बरोबर गाताना बघितलं तर मला असं वाटतं, शौनक तू मेरे सर आंखों पे आ जाए. बहुत. माझं ऋणानुबंध या जन्माचं नाहीये एवढंच मी सांगतो. तो असा कलाकार आहे की आपल्या कलेवर बाकीच्या कलांचा जर असर झाला तर आपली कला किती समृद्ध होते हे आपण सुबोधकडनं शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आज जो कलाकार आहे, ज्या लेवलला तो अभिनय करतो किंवा त्याची कलेची जी जाण आहे, त्याच्यावर विविध कलांचा आणि त्यांनी कलांना समजून घेतल्याचा परिणाम आहे. त्यामुळे इतका तो मॅच्युअर्ड कलाकार आहे असं मला वाटतं. आता पुढचा बाईट बघूया. खूप किस्से आठवतात तुझे, पण त्या किस्स्यांमधला एक किस्सा मला सांगायला लागेल की लहान असताना 7-8 वर्षाचा तुझ्या ऑर्केस्ट्रामध्ये गायचास आणि तुझ्या पायाला त्रास व्हायचा. तर मी तसंच तुझ्यासोबत आणि इगतपुरीला आणि बऱ्याच लांब लांब ठिकाणी तुझ्यासोबत असायचो, आणि त्याचं गाणं सुरू व्हायचं आणि तुला जे रिस्पॉन्स मिळायचा पब्लिकचा तर बघून फार हैराण व्हायचं. आणि अजूनही तोच तू कित्ता पुढे चालवलायस, बोललं तेवढं कमी आहे, आणि अजूनही तू तेच करतोय जे बाबांनी केलं तेच पुढे तू चालवतोयस. सिन्सिअरिटीमध्ये किंवा पैशाबद्दल कोणी मानधन कोणाकडे कमी असतील तर त्याला कसं ऍडजस्ट करायचं, त्याला अडवून धरायचं नाही. त्याचं काम होत आहे ना, मला पैसे काही मिळत राहतील पण मी त्याचं काम अडवून ठेवणार नाही. आणि असं ते भरपूर तू लोकांना मदत करत आलास, आणि याच्या पुढे तेच करत जा की लोक आपल्याला आठवण ठेवतील. नंदेशच्या खूप गोष्टी खूपतात, पण एकच गोष्ट म्हणजे प्रकर्षाने जाणवते, त्याचं पंक्च्युअलिटी नाही आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला वेळ पाळता येत नाही. बस तो वेळ तुम्हाला 1 तासाचा देईल तर 3 तास येणार तुमच्याकडे, आणि तुमची कामं डिले होत जाणार पुढे. पण हे त्याच्याच बाबतीत त्याला कोणी लेट केलेलं आवडत नाही. त्याचे कलाकार जे आहेत, ती मुलं जी नाचतात किंवा त्यांचे कॉस्ट्युम्सकडे पडलेले त्याला सांगितलं तो बिलकुल त्यांना रागवत नाही, जाऊ दे रे होत राहील. पण ते ऍक्च्युली त्यांनी ते करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शनमध्ये कॉस्ट किंवा अजून तुझं खूप चांगलं होत राहील पुढेही. बस तेवढंच होतं. त्यांनी ते पाळलं की बस नंदेश अजून आमचा कुठे त्याला अजून सांगताच येत नाही. बस हा आदेश उदेशपेक्षा मोठा, तर तोही त्याने फार प्रोडक्शन मध्ये खूप मदत केली. भावामध्ये मित्र मिळणं ही मोठी गोष्ट आहे. तो जेव्हा पंक्च्युअलिटीचं तर म्हणाला तर मग 3 तास नाही पण अर्धा पाऊण तास इकडे तिकडे होतो, पण आता तेही मी फार सांभाळायला लागलोय. अजून एक बाईट आहे, बघूया कोणाचं. तुझ्याबद्दल आता काय सांगू आणि किती सांगू, पण मला फार प्रकर्षाने जाणवतं आणि आठवतं मला की लहानपणी जेव्हा बाबा एखाद्या शोला नसायचे आणि मग बाबांच्या ऐवजी तुला बोलवणं यायचं, तेव्हा ते तुझे सगळे कपडे घेऊन जाणं, तुझ्या त्या वाक्या पोतराजाचा तो ड्रेस तुला सजवणं तिकडं, आणि नंतर मग तू जेव्हा परफॉर्म करत असायचास तेव्हा मी तुला बघायचो खालनं, तेव्हा मला वाटायचं की हा माझा लहान भाऊ
कलेने फार माझ्यापेक्षाही मोठा आहे. बाबांचा वारसा चालवणारा, म्हणजे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या लहान वयामध्ये तू जेव्हा रंगमंच गाजवून सोडायचास. नंदेश, मला फक्त एकच सांगायचं तुला, प्लीज डोंट माइंड. मला माहिती आहे तू खूप मेहनत घेतोयस, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतोयस, पण मला वाटतं रात्र ही निसर्गाने आपल्याला झोपायला दिलेली आहे, तेव्हा रात्रीचीच झोप घ्यायची असते. कारण बऱ्याचदा असं झालंय की आम्ही तुला फोन करतो आणि सांगतो की बाबा सकाळी आपल्याला अमुक एका ठिकाणी जायचं आहे, आणि आम्ही मग सकाळी तुला फोन करत असतो, तू फोन अगदी रिसीव्ह करत नाहीस, कारण तू रात्री अगदी उशिरा झोपलेला असतो. मग शेवटी आम्हाला घरी यावं लागतं, तुला पिकअप करावं लागतं, आणि मग कुठे मीटिंग असेल, कुठे काही इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट असेल, तिकडे आम्हाला तुला घेऊन जावं लागतं. थोडंसं इथे पण लक्ष दे, कारण काय की रात्रीची झोप ही रात्रीचीच असते, त्यामुळे आरोग्य बिघडण्याची थोडीशी धास्ती असते. त्यामुळे मला तुझी धास्ती आहे, हे खुपणं हे चांगलं आहे, तुझ्यासाठी चांगलं आहे, म्हणून मी सांगतोय, प्लीज डोंट माइंड इट. हाय नंदू बेटा, कसा आहेस तू? तुझी आज मुलाखत घेत आहेत, मला खूप खूप आनंद होतोय. आणि तू जे लहानपणात जे कार्य केलंस ना, ते नाटक केलंस, तर तुला आठवतं का लहान मुलांना घेऊन? आणि त्या नाटकापासूनच तू पप्पांबरोबर गायला गेलास, शाळेतून गायलास, कॉलेजमध्ये गायलास. हे तुझं सगळं बघून मला इतका आनंद होत होता की मी पप्पाला मग सांगितलं, ह्याला अजून पुढे ने आणि याचं अगदी भविष्य उज्ज्वल कर आणि मोठा होऊ दे, ह्याला तुझ्यासारखंच होऊ दे. तू ते चंचलचं गाणं गातोस ना, मला इतकं इतकं आनंद होतो की विचारू नकोस. आणि ते चंचलचं गाणं गायलंस ना की लोकांना रडायला येतं रे. आणि त्याचं मोठेपण लोकांना इतकं आवडते की ते विचारू नका. मोठेपण म्हणजे असं की तो त्याची भूमिका, त्याचा तो आवाज, त्याचं ते वागणूक, त्याची ती बोलण्याची पद्धत ही लोकांच्या मनावर परिणाम करून घेत होती. आणि त्याच्या ह्या परिणामामुळं आज तो इथपर्यंत येऊन पोचलाय. आणि त्याने आजपर्यंत जे कमवलंय ते त्याने याच्याही पुढे असंच कमवत राहावं आणि आपल्या वडिलांचं नाव संबंध जगात करावं, हीच माझी एक आईची इच्छा आहे. त्याचं जे मोठेपण होतं त्याने आत्तापर्यंत टिकून ठेवले आणि तो आणि आता याच्याही पुढे त्याने टिकून ठेवावं आणि सगळ्या लोकांना आपलंसं करावं, भावंडांना आपलंसं करावं. बस एवढीच माझी एक इच्छा आहे. नंदू, तुझं मला एकच खूपते, हे बाहेरचं जे जेवतोस ना ते जेवू नकोस हा बाहेर. तू आपलं घरातलं पोटभर खा. आणि ह्या त्या बाहेरच्या खाण्यानी आणि त्या झोपण्यानी मला खूप तुझं हे खूपते. बाबांच्या मागे किंवा आम्हा सगळ्यांच्या मागे ती आहे. कारण असं म्हणतात ना की मला अजूनही आठवतं की मी नंतरचा, पण संगीता किंवा आमचा आदेश, त्यांच्या वेळेस बाबा 2-2 महिने दौऱ्यावर, घरी पैसे नाही, तर मला ते नेमकं आठवत नाही की कोण पोटाशी होतं आईच्या, पण तेव्हा तिने सुक्का भात खाऊन ते दिवस ढकलले पुढे की बाबा यायचे आणि मग ते नंतर. तर या दोघांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी आज इथे आहे. आणि ती खूप ते हे नक्कीच मी आता त्याच्याकडे लक्ष दिलंय. आणि आई, मी खरंच बाहेरचं अगं बंद केलंय, मी नॉनव्हेज बंद केलंय, मी भात खायचं आता थोडस बाजूला ठेवलंय आणि शक्यतोवर जेवढं होईल तेवढं मी घरचंच जेवतोय. ते सगळं ठीक आहे, पण नरेंद्र चंचलचं गाणं तू खूप छान मला ऐकायला पाहिजे. यारा हो यारा, यारा हो यारा, इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में समा, तेरा है सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया, यारा हो यार. मला कंठ दाटून आलाय, मी नाही गाऊ शकत. मस्त मस्त गायला. आधी नंदेश पासून सुरुवात करूया. गुरुजी, आवडतं गाणं? झोल 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 करून टाका, शिवाजी राजे मधला पोवाडा. शिवाजी राजे मधला पोवाडा. आयशा. आवडता कार्यक्रम मी मराठी का संगीत का मेला? संगीत का मेला. व्हेरी गुड. आवडता गायक शाहीर साबळे
का प्रल्हाद शिंदे? प्रल्हाद शिंदे. सरकारचं लक्ष कशात जास्त आहे, लावणी का कीर्तन? लावणीत. कोण चांगला गायक आहे, नंदेश उमप का उदेश उमप? उदेश उमप. शौनकजी, आवडतं संगीत नाटक, कट्यार काळजात घुसली का संशय कल्लोळ? कट्यार काळजात घुसली. आवडता शास्त्रीय गायक, गायक गायिका अर्थात, राहुल देशपांडे का सावनी शेंडे? सावनी शास्त्रीय गायक. ओके. आवडते गुरुबंधू, अजित कडकडे का देवकी पंडित? मी अजित कडकडे म्हणेन, कारण देवकीचे समजून घेईल. आवडता गायक अभिनेता, प्रसाद ओक का सुबोध भावे? सुबोध. आणि आवडणारे रसिक, मुंबईचे का पुण्याचे? मध्य प्रदेशचे. अरे या खुर्चीवर खूप राजकारणी लोक बसून गेलेत, पण गुण इतका पटकन चिकटतोय माहित नाही. मुंबईचे का पुण्याचे? पुण्याचे. कारण खुपतेपणा पुण्यात जास्त आहे. खूप छान उत्तर दिलीत. आणि आता शेवटचा आणि फार महत्वाचा राऊंड, हा फोन राऊंड आहे. आणि मला असं वाटतं मी शौनक पासून सुरुवात करतो यावेळेला. बापरे. आदरणीय आई असं वगैरे म्हणले की ती, पण ठीक आहे. मला वाटत नाही 15-20 वर्षात मी तुझ्याशी एवढं फ्रीली बोलू शकलो. बाबांचा माझ्या आयुष्यातला जो मोठा भाग आहे तो एक गुरु आणि वडील म्हणून आहेत, पण गुरु म्हणून जास्त आहे. कारण आज मी जे काही गातोय ते त्यांच्या उष्ट्यावर जगतोय. पण तुझा जो माझ्या आयुष्यातला भाग आहे की बाबा, मी वकिली कर असं म्हणत होते बाबा, तेव्हा तू ठामपणे बाबांना म्हणलं की हा आपल्या घराण्याचं नाव चालवेल. आणि त्यामुळे बाबांनी मला जास्त विश्वासाने याच्यात संगीतात कार्य करण्याची परवानगी दिली. पण आज बाबा जाऊन 15 वर्ष झाले. तू असल्यामुळे आज पूर्ण अभिषेकी परिवार, शिष्य परिवार जो एकत्र आहे, एक मूठ असल्यासारखा, मला वाटतं याचं पूर्ण श्रेय तुला दिलं गेलं पाहिजे. कारण तू ज्या मायेनी, प्रेमाने सगळ्या शिष्यांना आणि मला एकत्र बांधून ठेवलंयस, ती नाळ खूप मोठी आहे. तू स्वतः लंडनमध्ये शिकली आहेस, क्रिमिनॉलॉजिस्ट आहेत, म्हणूनच आम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतेस म्हणा. पण सगळं ते बाजूला ठेवून तू आज ज्या रीतीने अभिषेकी डोलारा सांभाळलास, बाबांच्या मागे भक्कम उभी राहिलीस. तू शोभाताईंची शिष्य आहे, शोभा गोडूंची, पण संगीत बाजूला ठेवून तू बाबांच्या मागे जी उभी राहिलीस, बाबांचं पुढच्या जन्मात काय मिळेल माहित नाही. सांगीतिक जर मी सेवा केली, त्या उंचीला मी तपश्चर्या केली, साधना केली, तर परत बाबा म्हणून गुरु मिळतील मला. पण ते नाही मिळालं तरी आई म्हणून तू पाहिजेस. तुझ्याच पोटी जन्म यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, तू ऐकून घेतलंस. थँक्यू व्हेरी मच. आता नंदेश, तू कोणाला फोन लावणार? हॅलो पप्पा, आज तुम्ही नाही आहात. जांभूळ आख्यानासारखं नाटक तुम्ही आज टोकावर नेऊन ठेवलेलं ते जांभूळ, मी पुन्हा त्या जांभळाला हात लावतोय, मी स्पर्श करतोय. मला माहित नाही मी तुमच्या एवढं योग्य करेल की नाही, पण आम्हा सगळ्यांना, म्हणजे जांभूळाख्यान करणाऱ्या सगळ्या टीमला तुम्ही आशीर्वाद द्यायला या. कारण ती द्रौपदी अधुरी आहे, ती अजूनही शोधते आहे. मी ते साकारण्याचा प्रयत्न करेन, पण ते जांभूळ आख्यानाचं शिवधनुष्य मी पेललंय. कृपा करून मला फक्त हात द्या, आशीर्वाद द्या. तुम्हाला खूप खूप सल्यूट. आज तुम्ही इथे आलात, दोघ जण मनसोक्त बोललात, भरभरून बोललात. खुपते तिथे गुप्तेतर्फे मी तुमचे आभार मानतो.
इथून जायच्या आधी एक सदिच्छा भेट आमच्या स्पॉन्सर्स करणं कॉटन किंग तर्फे. धन्यवाद. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत याचे आजच्या पिढीचे प्रतिनिधी इथे आले. त्यांना नक्की काय खुपतंय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्हाला खुपणाऱ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मी जर का माझं काम ठीक केलं असेल आणि तुम्हाला ते आवडलं असेल आणि तुम्हाला जर का अशाच प्रकारच्या लोकांना पुन्हा भेटायचं असेल तर कार्यक्रम चुकू नका. पाहत राहा कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.